जय संविधान, जय भीम, जय शिवराय। आपल्या भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं ते आपले माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून नमन करून मी आपल्याला आपल्या भारताचं संविधान, आपले मूलभूत अधिकार काय आहेत या संदर्भाची माहिती सांगत आहे। याच्यामध्ये अनुच्छेद 72 भाग 5 संघराज्य, विवक्षित प्रकरणी क्षमा इत्यादी करण्याचा आणि शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार काय असतो। कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला जेव्हा शिक्षा किंवा शिक्षादेश लष्करी न्यायालयाने दिला असेल, अशा सर्व प्रकरणी जेव्हा शिक्षा किंवा शिक्षादेश संघराज्याच्या कार्यकारिणी अधिकाराच्या व्याप्तीतील एखाद्या बाबीशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरुद्ध केलेल्या अपराधाबद्दल देण्यात आला असेल, अशा सर्व प्रकरणी जेव्हा शिक्षादेश हा मृत्यू शिक्षादेश असेल, अशा सर्व प्रकरणी शिक्षेबद्दल शिक्षा क्षमा करण्याचा, शिक्षेस तहकूबी देण्याचा, शिक्षेस स्थगिती देण्याचा किंवा शिक्षेत सूट देण्याचा अथवा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा, तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार असेल। लष्करी न्यायालयाने दिलेला शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा जो अधिकार कायद्याद्वारे संघ राज्याच्या सशस्त्र सेनांमधील एखाद्या अधिकाऱ्यास प्रदान करण्यात आला असेल, त्या अधिकारावर खंड 1 च्या उपखंड क मधील कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही। त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये मृत्यू शिक्षादेश निलंबित करण्याकरिता किंवा ते सौम्य करण्याकरिता राज्यपालांना जो अधिकार वापरता येण्यासारखा असेल, त्या अधिकारावर खंड 1 च्या उपखंड ग मधील कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही। ही माहिती मी तुम्हाला संविधानामधून राष्ट्रपतींचे जे शेवटी जो व्यक्तीला मृत्यूदंड दिलेला असतो त्याच्या संदर्भाची आहे। आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला जर पाहायचा असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत आपल्या भारताचं संविधान माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी ताकद दिलेली आहे मतदानातून, ती कशी आहे, ती किती महत्त्वाची आहे हे पोहोचवण्यासाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र।